या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। कल्याण डोंबिवली पाठोपाठ नागपूर मालेगावमध्ये 15 ऑगस्टला चिकन आणि मटणची दुकानं बंद राहणार। तर निर्णयाच्या विरोधामध्ये कल्याणमध्ये खाटीक संघटनेचा पालिकेच्या गेटवर मटण विक्रीचा इशारा। 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल्स, KFC, मॅकडोनाल्ड्स यासारखी उपाहारगृह बंद ठेवणार आहात का? मनसेच्या राजू पाटलांचा कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना सवाल। कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तांना बडतर्फ करा। स्वातंत्र्य दिनी आम्ही काय खावं हा सांगण्याचा अधिकार आयुक्तांना नाही। 15 ऑगस्टला मांसाहाराच्या बंदीच्या आदेशानं आमदार आदित्य ठाकरे संतापले। जनतेचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न, कोणी काय खावं यासाठी जबरदस्ती कशाला? नागपूर आणि कल्याणमधील 15 ऑगस्टच्या मटण बंदीवरून आव्हाड आक्रमक। एक वॉर्ड एक उमेदवार निवडणुकीसह मतदार याद्यांबाबत विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घ्या। मनसेच्या शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी। आमदारांना 10 महिन्यापासून निधी नाही, राज्य सरकार अडचणीमधून चाललंय। शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांची जाहीर कबुली। तर आमच्या सर्व आमदारांना निधी दिला जातो, मंत्री सरनाईकांनी दावा फेटाळला। ध्वजारोहण केल्यामुळे पालकमंत्री ठरत नाहीत, रायगडचं पालकमंत्री मी व्हावं असं वरिष्ठांचं देखील म्हणणं। मंत्री भरत गोगावले ठाम। दादर कबुतरखाना परिसरात कबुतरांना खाद्य देणं सुरू। इमारतीच्या टेरेसवर कबुतरांना खाद्य आणि पाणी दिल्याचा प्रकार। कोर्टाने दिलेल्या बंदीच्या आदेशाचं उल्लंघन। कबुतरखान्यावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांची नोटीस। कबुतरखाना कायमचा बंद करण्यासाठी मराठी एकीकरण समिती उद्या आंदोलनाच्या पावित्र्यात। विकास योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढील महिन्यामध्ये नागपुरात व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धा। भाजप नेते बबलू गौतम यांची माहिती। तर पुणे विद्यापीठामधील व्हॉइस ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धेचं परिपत्रक मागे घेण्याचा निर्णय। विद्यापीठाने राजकीय अजेंड्याचा भाग होऊ नये। विद्यापीठाने राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत। रोहित पवारांचे ट्विट। राज ठाकरे सध्या तरी आमच्या आघाडीमध्ये नाहीत, 2 भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला अडचण नाही। ठाकरे बंधू युतीवर काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला यांचं मोठं विधान। 6 आणि 7 सप्टेंबरला दिल्लीमध्ये सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश। उपराष्ट्रपती पदासाठी निवडीची रणनीती ठरण्याची शक्यता। सोलापूरमध्ये गणेशोत्सवाच्या आधी विमान सेवा सुरू होणार। विमान कंपन्यांना प्रवासासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी दिला जाणार। पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती। नागपुरात शिवशाही बस, कार आणि 2 ट्रकचा विचित्र अपघात। वर्धा रोडवरील डोंगरगाव जवळ ही घटना। एसटी मधील काही प्रवासी जखमी। महाराष्ट्रामध्ये जम्बो पोलीस भरती, राज्यामध्ये 15,000 पदं भरणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सराईत गुन्हेगाराकडून मैत्रिणीवर गोळीबार। जखमी तरुणीवर रुग्णालयामध्ये उपचार। तर आणखी 2-4 मुलींना गोळी मारणार आरोपीची दादागिरी। विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वजा करून उर्वरित फी महाविद्यालयामध्ये भरावी लागेल। उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। भारताने सिंधू नदीवर धरण उभारण्याचा प्रयत्न केल्यास युद्ध अटळ। सिंधू कराराच्या स्थगितीचा उल्लेख करत बिलावल भुट्टोची भारताला धमकी। आम्ही बुडालो तर अर्ध जग घेऊन बुडू ही असीम मुनीरची भाषा ओसामा बिन लादेनसारखी। माजी अमेरिकन अधिकाऱ्याकडनं पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्याची मागणी। ट्रम्प यांनी चीनसोबतच्या टॅरिफची अंतिम मुदत आणखी 90 दिवसांसाठी वाढवली। स्टॉकहोममधील अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार चर्चेनंतर निर्णय। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।